हाय, मी शुभदा. मैत्र ग्रुपतर्फे अभ्यासासाठी आवश्यक LSRW स्किल्समधील लिसनिंग ह्या स्किलबद्दल आपण बोललो. आज आपण त्यातल्या स्पीकिंग या स्किलबद्दल बोलणार आहोत. स्पीकिंगसाठी अर्थातच लिसनिंग आवश्यक आहेच. म्हणजे कसं आहे की लिसनिंग हे जर इनपुट असेल ना, तर स्पीकिंग हे आउटपुट आहे. म्हणजे बघा, लहान मूलसुद्धा ऐकून ऐकूनच बोलायला शिकतं. तो काही स्वतः नवीन शब्द तयार करत नाही. तसंच वाक्यरचनासुद्धा ऐकून ऐकूनच आपण शिकतो. म्हणजे स्पीकिंग स्किल डेव्हलप झाल्यामुळे आपले उच्चार सुधारतात, आपली वाक्यरचना सुधारते, आपलं व्याकरण चांगलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग आपोआपच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तर हे स्पीकिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे असं वाटतं तुला, नीला? शाळेमध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात ना, त्या स्पर्धांमध्ये मुलांनी भाग घेतला पाहिजे. उदाहरणार्थ वक्तृत्व स्पर्धा आहेत, वादविवाद स्पर्धा आहेत, कथाकथन स्पर्धा आहेत, स्तोत्रपठण स्पर्धा आहेत, एकांकिका स्पर्धा आहेत. अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलांनी भाग घेतला पाहिजे. म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य सुधारण्यास खूप मदत होईल. आणखीन एक असं की बऱ्याच वेळा मुलं बक्षीस मिळत नाहीत म्हणून नाराज होतात आणि भागच घेण्याचं टाळतात. पालकही बऱ्याच वेळा तसंच म्हणतात. पण तसं करू नये, कारण हे जे संवाद कौशल्य आहे ते वाढण्यास त्यांनी खूप मदत होते. आणखीन एक असं की तोंडी परीक्षा असतात बघा. तोंडी परीक्षांमध्ये सुद्धा आपल्याला संवाद कौशल्याचा वापर होतो. आणखीन नोकरीमध्ये इंटरव्ह्यू जेव्हा आपण देतो त्यावेळेला सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. आणि व्यवसायसुद्धा बघा, आपल्याला बोलावंच लागतं. अगदी बरोबर. असं म्हणतात ना की बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते. तर अगदी बरोबर. म्हणजे स्पीकिंग स्किल फार महत्त्वाचं आहे. मग ते वाढण्यासाठी रोज 7-8 मिनटं आपण ना बोलायची प्रॅक्टिस केली पाहिजे. आपण आरशासमोर उभं राहायला पाहिजे. आरशासमोर उभं राहिल्यामुळे आपल्या हावभावावर आपलं लक्ष केंद्रित होईल आणि आपण कुठे चुका करतो हे कळेल. तसंच आपण आपलं बोलणं रेकॉर्ड पण करू शकतो मोबाईलवर. त्याच्यामुळे आपल्याला आपण बोलताना काय चुका करतो हे कळू शकेल. आणि दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे ना, प्रत्येक मुलाला ना स्पर्धेत भाग घ्यायला संधी मिळतेच असं नाही. तर तो वर्गात सहभागी होऊ शकतो ना. शिक्षकांना प्रश्न विचारणं आहे, शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं आहे, वर्गामध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये भाग घेणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रमैत्रिणींशी सुद्धा संवाद साधणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? त्यामुळे मुलं व्यक्त होऊ शकतात आणि त्यांना पडणारे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे मिळतात. त्यांची निराशा टळते, निराश होत नाहीत मुलं. तेव्हा मुलांनो, संवाद कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. संवाद वाढवा आणि व्यक्त व्हायला शिका. तर मुलांनो, संवाद कौशल्य खूप खूप वाढवा. आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.